वडवली मोहल्ला येथे ठाकरे गटाला जोरदार खिंडार. उबाटा गटात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचा अल्पकाळातच शिवसेनेत जाहीर प्रवेश. सतत 15 वर्षापासून वडवली गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या भरतशेठ गोगावले यांना पाठिंबा देण्याऐवजी सोडून जाणं ठरली असती आमची मोठी चूक. दुर्दैवानं उबाटा गटात जाणं मनाला असमाधानी ठरत असल्यानं आम्ही पुन्हा गावाच्या विकासाच्या प्रवाहात सामील झाल्यामुळं मनाला मिळतंय पूर्ण समाधान. प्रवेशकर्त्यांचं वक्तव्य. माणगाव तालुक्यात वडवली मोहल्ला येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांचे पक्षप्रवेश पार पडले होते. मात्र या पक्षप्रवेश कार्यकर्त्यांमधून अनेक ग्रामस्थांनी काल रात्री उशिरा आमदार गोगावले यांच्या निवासस्थानी शिवसेना मांजरोणे विभाग प्रमुख शरीफभाई हरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वडवली सरपंच मजहर डावरे, सदस्य मोइनुद्दीन फकी, वहाब फकी, अब्दुस सलाम डावरे, असगर डावरे व इतर अनेक वडवली ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते गळ्यात शिवसेना पक्षाचा फित घालून व घोषणा देत उत्साहात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला. यावेळी आमदार गोगावले म्हणाले की आम्ही गेल्या 3 टर्मपासून वडवली गावातील अनेक विकास कामं पार पाडले. हे सर्व आमचे सहकारी मानले. त्यांनी जी कामं बोलली ती आम्ही पूर्ण केली. काही कारणास्तव उबाटामध्ये अल्प काळासाठी गेले असतील, मात्र विजय चौकामध्ये पुन्हा सामील झाल्याचं स्वागत आहे. तसेच पक्षप्रवेश कार्यकर्त्यांनी आपापलं मत मांडत ते म्हणाले, भरतशेठ यांनी आम्ही सुचवलेली अनेक कोट्यावधीची विकास कामं पूर्ण करून वचनबद्धी पार पाडले. दुर्दैवाने आम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर भरतशेठ यांना पाठिंबा देण्याऐवजी उबाटा गटात जाणं आमची मोठी चूक ठरली असती. आम्ही समाधानी नव्हतो. बहुसंख्य ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी आमदार गोगावले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आम्ही देखील आमचं मत व्यर्थ न घालवता भरतशेठ गोगावले यांच्या विजयाच्या प्रवाहात सामील होण्याचा निश्चय केल्यामुळे आम्हाला आता पूर्णपणे समाधान झालंय. यावेळी वडवली मोहल्ल्यातून सज्जाद डावरे, कादिर डावरे, मुख्तार येलुकर, अब्दुल्ला हरगे, तबीश येलुकर, हनीफ येलुकर, दानिश फकी, शुएब फकी, अब्दुल्ला पालेकर, इस्माईल मांडलेकर, अरमान पालेकर आदींनी आमदार गोगावले यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला. आम्ही जो प्रवेश करायचा कारण होता ते मीटिंग होती ते आम्हालाही माहिती नव्हता. दुर्दैवाने तिथं गाडी घेऊन गेल्यानंतर माणिकरावांची मुलगी इस्माईलताई जगताप ते तिथं आली होती. त्याच्यानंतर मला असा कळला की इथं ही सभे लागलेली आहे. पण बरेचसे आमदार जे आहेत हे पहिलेपासून आमचे मित्र आहेत. त्यांचे माझे संबंध वेगळे आहेत आणि वैयक्तिक संबंध माझे आहेत. परंतु वरवली गावात त्यांनी विकास व शरीफभाई हरगे व अनेक सहकार्य किंवा सरपंच आहेत मजहरभाई डावरे यांच्या वतीने त्यांनी पाण्याची वेदना, दर्गेचा रस्ता आणि कब्रस्तानाचे रोड अनेक तऱ्हांचे लोकांना गोरगरिबांना मदत सुद्धा त्यांची आहे. आणि आमचा प्रतिसाद त्यांना 100% आहे. आणि ही निवडणूकमध्ये आमदारकी निवडून 100% भरतशेठ गोगावले हे निश्चितपणे विजय होणार याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. कारण अनेक लोकांसाठी त्यांनी प्रत्येकाचा कुणाचा काही टाईम वेळ काल असा बघितलेला नाही किंवा जात समाजी बघितलेला नाही. त्या आम्ही त्या भरतशेठचा मनापासून आभार मानतो आणि त्यांची सीट ही विजय निश्चितपणे होणार हा आम्हाला 100% खात्री नाही, 1001% खात्री आहे. आम्ही पहिले उबाटामध्ये प्रवेश केले होते, पण आम्हाला काही कारणामुळे आम्ही त्याच्यात हे समाधान नाही झालं आम्हाला. तर आम्ही परत आमच्या शिवसेनामध्ये प्रवेश केले गेले. त्याच्यानंतर काही कारण आहेत. आमचा गाव संपूर्ण एकत्र आहे म्हणून आम्ही त्या मेजॉरिटी संख्या आम्ही सपोर्ट भरतशेठला करणार. आमच्या गावाचा विकास झालेला आहे म्हणून. त्याच्यानंतर आमचा दर्गाचा रोड बनवला गेलेला आहे आणि आमच्या ह्याच्यात डीपी बसवली गेलेली आहे. त्याचं कारण आम्ही भरपूर कामं झालेली आहेत. त्याच्या कारण आम्ही शिवसेनामध्ये प्रवेश केले गेले. आपल्याला सर्वांना कल्पना असणं गरजेचं आहे. भरतशेठच्या इथं कधी दुजाभाव नसतो. ही जी सगळी मंडळी आलेली आहे, जे आमचे शरीफभाई हरगे आणि त्यांचे सर्व सहकारी हे गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचं प्रामाणिक काम करतात आणि त्यांनी जे गावासाठी सांगितलं ते आम्ही केलेलं आहे. ते विकास कामं बघून मध्ये काही कारणास्तव ते लोक उबाटाकडे गेले, परंतु त्यांना समजलं की पुन्हा एकदा जर आमदार कोण होणार असेल तर तो भरतशेठच होणार आहे. मग आपली मतं का फुकट घालवायची आणि म्हणून करता ते आज त्यांनी इथं आपल्या निवासस्थानी पक्षप्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. मला कल्पना आहे की या वडवली मोहल्ल्यात जाऊन तुम्ही ताबडतोब की खरोखर काय कामं मी भरतशेठने केलीत का, अगदी ट्रान्सपोर्ट सहित दर्ग्याकडे जाणारा रस्ता असेल, आंतर रस्ता असेल, पाणी असेल,
कालव्याचा रस्ता असेल, सगळे स्मशानभूमीकडे जाणारे, त्यानंतर त्या कब्रस्तानला वॉल कंपाऊंड, हे सगळं कॅनलचा रस्ता भरत शेटने केले. एकही असं काम नाही की भरत शेटने केलं नाही. आत्ता पण परवा मी निवडणूक लागायच्या अगोदर 14-15 लाख रुपये त्यांना अंतर्गत रस्त्याचे दिले. सगळे टोटल अंतर्गत रस्ते जे खराब झालेले आहेत तेही करून देतो. मी पुन्हा एकदा या मंडळींचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो की माझा जो विजय होणार आहे त्या विजयामध्ये त्यांचा पण तेवढा सहभाग असावा हे त्यांनी मनामध्ये आणलं. त्याबद्दल अल्लाकडे दुआ करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.